नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। आजही शेअर बाजार खुला, SBE NSE वर मॉक ट्रेडिंग। शेअर बाजारात मॉक ट्रेडिंग सुरू, गुंतवणूकदारांना नवी प्रणाली तपासण्याची संधी। डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा, इराणने शरण यावे अन्यथा कार्यवाही। इंडिगो विमान तिकीट मागणार, एअर इंडियाचा मोठा निर्णय। महाराष्ट्रात गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू। नवी मुंबई येरोलीत भीषण अपघात, दुचाकी जेसीबीला धडकून 2 तरुण ठार। म्हाडाच्या वसुली करण्याचा मोठा घोटाळा, भाड्यात 5.70 कोटींचा डल्ला। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला। मिठी नदी कामात 65 कोटींचा घोटाळा, पालिकेच्या ठेवीही घटल्या। एशियाटिक सोसायटीची निवडणूक स्थगित, धर्मदाय आयुक्तांकडून निरीक्षण नियुक्त। मुंबईत विद्यापीठात गॅस टंचाई, चुलीवर जेवण बनवण्याची वेळ। IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यांच्या थाळीत पदार्थ कमी होण्याची शक्यता। देशभरात LPG साठी रांगा, पॅनिक बुकिंग करू नका, केंद्र सरकारचे आव्हान। पुणे तळवळ्यात भिंत कोसळली, मजूर पती पत्नीचा मृत्यू, 1 जखमी। इराणकडून भारताला दिलासा, LPGने भरलेली 2 जहाजे भारताकडे रवाना। अमेरिकेचा खार्क बेटावर हल्ला, कच्च्या तेलाचे दर वाढण्याची शक्यता। कोल्हापुरात IT पार्कसाठी जमीन हस्तांतरण, महापालिकेची परवानगी बंधनकारक। पैठणमध्ये नाट षष्ठी यात्रा, 3 दिवसात 25 कोटींची उलाढाल। छत्रपती संभाजीनगरात व्यवसाय गॅस बंद, छोट्या हॉटेल व्यवसाय अडचणी। सुप्रीम कोर्टात तीव्र सुनवाई, सरन्यायाधीश म्हणाले ही याचिका मॉल सारखी। संभाजीनगरात गॅस टंचाईची भीती, सिलेंडरसाठी 10 दिवसांची प्रतीक्षा। गॅससाठी नागरिकांच्या लांब रांगा, काळा बाजारावर कार्यवाही नाही। नवीन लॉ कॉलेज मान्यतेसाठी 14 बार कौन्सिलचे गॅजेट जाहीर। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, एप्रिलमध्ये 3000 रुपयांचा लाभ। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 6 नवे बोदके, वाहतूक अधिक वेगवान होणार। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।